अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या आहे भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया। तर या भाऊबीजेला भावाचे औक्षण कसे करावे, ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात। नेहमी भाऊ आपल्याला भेटवस्तू देत असतो, तर यावर्षी आपण भावाला भेटवस्तू द्यावी तर ती नेमकी कोणती असावी। आणि त्याचसोबत भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे, तो कोणता आणि कसा, ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिवाळी झाल्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो। यालाच यमद्वितीया असेही म्हणतात। या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते। हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करून औक्षण केले तर अकाली मृत्यू होत नाही। आता भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी ताटात नेमक्या कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात हे आपल्याला बघायचं आहे। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवणासाठी गेला होता। अशा स्थितीमध्ये भावांनी बहिणीच्या सासरच्या घरी जावे, तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाची घरीच ओवाळणी करावी। भाऊबीजेच्या दिवशी सर्वप्रथम श्री गणेशाचे ध्यान आणि पूजा करावी। आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची असते। त्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना देखील ओवाळायचं आहे। सर्वप्रथम त्यांना ओवाळायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी बहिणीने सर्वप्रथम दिवाळीच्या फराळाचे ताट तयार करावे, तसेच भावाचे आवडते पदार्थ देखील त्याच्यामध्ये ठेवावे। बहिणीने ओवाळल्यानंतर भावाने तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तिला काही भेटवस्तू द्यायच्या आहेत। आता ज्यावेळेस आपण भावाचे औक्षण करतो, तर औक्षण करताना ताटामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठेवायच्या आणि कोणत्या पद्धतीने औक्षण करायचे ते बघूया। भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळताना बहिणीने ताटामध्ये कुंकू घ्यावे, अक्षता, फुले, सुपारी, चांदीचे नाणे, खोबरे, मिठाई, दुर्वा या गोष्टी घ्यायच्या आहेत। त्याचसोबत तुम्ही भाऊबीजेला भावाला ओवाळणार आहेत, तर तुम्हाला ओवाळण्यासाठी जे तुम्ही नारळ देतात आणि नारळाला तुम्हाला करगुटा असा बांधून द्यायचा आहे, म्हणजे आपण करगुटा देत असतो, तर तो करगुटा घ्यायचा आहे, तो नारळाला गुंडाळायचा आहे आणि त्याचसोबत एक रुमाल भेट म्हणून तुम्हाला भावाला द्यायचा आहे। कारण की आपण भाऊबीजेला रुमाल, नारळ आणि करगुटा देत असतो। त्याचसोबत फळ स्वरूपात कोणताही एक फळ तुम्हाला आपल्या भावाला ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचसोबत तुम्ही यथाशक्ती तुमच्या भावाला ज्या गोष्टीची गरज आहे ती भेटवस्तू स्वरूपात तुम्ही देऊ शकता। जसं तुम्हाला यथाशक्ती तुमच्या इच्छाने तुम्ही काहीही भेटवस्तू देऊ शकता। बरेच जण चांदीचं नाणं देतात, कोणी आपल्या भावाला कपडे घेत असतं, तर कोणी भावाला गिफ्ट स्वरूपात त्यांची आवडती वस्तू देत असतं। तुम्हाला जी वस्तू आवडेल ती तुम्ही तुमच्या भावाला देऊ शकता, कारण की दरवर्षी भाऊ आपल्याला गिफ्ट देत असतो। तसेच रक्षाबंधनला देखील भाऊच आपल्याला गिफ्ट देत असतो आणि तसेच भाऊबीजेला देखील तोच आपल्याला गिफ्ट देत असतो। तर भावाला कधी गिफ्ट द्यायचं म्हणून भाऊबीजेला बऱ्याच बहिणी आपल्या भावाला काहीतरी भेटवस्तू देत असतात। तर यथाशक्ती तुम्हाला जमेल ती भेट तुम्ही आपल्या भावाला देऊ शकतात। आता ताटामध्ये कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, चांदीचं नाणं, खोबरं, मिठाई, दुर्वा ह्या देखील गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्यामुळे सुख समृद्धी मिळते असे देखील म्हटले जाते। आता ताटात कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या हे तुम्हाला समजलं असेल। याच वस्तूंसोबत ताटामध्ये आपल्याला दिवा देखील ठेवून घ्यायचा आहे, की ज्या दिव्याने आपण आपल्या भावाला ओवाळणार आहोत। आता हे ताट बनवून झाल्यानंतर आपल्याला भावाचे औक्षण करायचे आहेत। तर औक्षण करण्याची पद्धत कशी, तर भावाला ओवाळण्यापूर्वी सर्वप्रथम एक ताट घ्यायचे आहे, शक्य असेल तर नवीन ताटाचा वापर करावा। हे ताट गंगाजलाने शुद्ध करायचे आहे। झेंडू किंवा इतर कोणत्याही फुलांनी ताट सजवायचे। यामध्ये आपल्याला कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, चांदीचे नाणं, खोबरं, मिठाई, दुर्वा ताटात ठेवून घ्यायचा आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि याचसोबत तुम्हाला जसं सांगितलं मी की आपण करगुटे देत असतो, ते करगुटे, नारळ, रुमाल हे ठेवून घ्यायचे। तुमची जी काही भेटवस्तू आहे ती पण ठेवून घ्यायची आहे। भावाला जी मिठाई तुम्ही भरवणार आहात ते देखील ठेवून घ्यायचं आहे।
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी काहीही न खाता भावाचा टिळक लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी राहू काळामध्ये भावाचे औक्षण करणे अशुभ मानले जाते. औक्षण करताना भावाला जमिनीवर बसवू नका, त्याला पाटावर बसवा किंवा खुर्ची स्टूलवर बसवा. यानंतर त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा एखादा कपडा टाकायचा आहे. या दिवशी भाऊ बहिणींनी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. या दिवशी आपापसात अजिबात भांडण करू नये. भावाचे औक्षण केल्यानंतर बहिणीने शेवटी आरती करायची आहे. तर औक्षण कसे करायचे हे बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी अगोदर टिळा लावून घ्या. कुंकवाचा टिळा लावल्यानंतर तांदूळ लावून घ्यायचे आहे. तेच थोडेसे तांदूळ आपल्या भावाला ओवाळून घ्यायचे आहे. तसेच 1 रुपयाचं नाणं आणि एखादा दागिना हातात घेऊन तो देखील भावाच्या कपाळी लावून ओवाळून घ्यायचा आहे. आणि भावाला दृष्ट लागू नये आणि सगळ्या कामात यश मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे. ओवाळून झाल्यानंतर भावाच्या हातामध्ये आपण जे नारळ आणले, करगुटे आणले ते भावाच्या हातामध्ये द्यायचे. रुमालसुद्धा भावाच्या हातावर देऊन एखादी भेटवस्तू आणलेली असेल तर ती देखील आपल्या भावाला तुम्ही द्यायची आहे. आणि यानंतर भाऊला गोडाधोडाचं काही मिठाई आणलेली असेल ती देखील भावाला भरवायची आहे. आणि मग भावाला ताट ओवाळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने भावाचे औक्षण करायचे आहे. आणि औक्षण केल्यानंतर बरेच बहिणी शेवटी आरती म्हणतात. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की करू शकता किंवा अशा साध्या सिंपल पद्धतीने भावाचे औक्षण केले तरीही चालते. या दिवशी प्रत्येक भावाने आणि बहिणीने काही महत्त्वाच्या चुका आहेत त्या करू नये. त्या कोणत्या बघा. भाऊबीजेच्या दिवशी भावांनी आपल्या बहिणींसोबत कळत नकळत खोटं बोलू नये. तसेच बहिणीने देखील भावासोबत खोटं बोलू नये. या दिवशी तामसिक पदार्थ, अल्कोहोल म्हणजेच मांस वगैरे या गोष्टींचे सेवन करू नये. तसेच या दिवशी बहिणींनी आपल्या भावाला काहीतरी भेटवस्तू दिली तर त्या भेटवस्तूचा अपमान किंवा अनादर भावाने किंवा बहिणीने करू नये. आणि भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीने एकमेकांशी भांडू नये. त्याचसोबत कोणत्या गोष्टी आपण या केल्या पाहिजे म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी बहिणी भावाला घरी बोलावून टिळक लावून आरती करतात आणि भावाला जेवण देत असतात. भाऊबीजेच्या दिवशी भावाला काही ठिकाणी पान देखील खायला घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की सुपारी खाल्ल्याने बहिणींना अखंड सौभाग्य प्राप्त होत असते. आता या भाऊबीजेच्या दिवशी यमदेवता आणि यमुनेची पूजा केली जाते. याशिवाय यम आणि यमुनेची कथा ऐकायला मिळते तर ती देखील आपण ऐकायची असते. भाऊबीजेच्या दिवशी चित्र, लेखन, औषधं आणि पुस्तकांची पूजा करणे देखील शुभ असते. असे मानले जाते की या दिवशी यमासाठी दीपदान केल्यास व्यक्ती अकाली मृत्यू टाळू शकते. आता हे दीपदान प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी करत असते. तर कसं, तर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 माती मिळून 1 वात तयार करायची आहे. तुम्ही तेल कोणतंही घेऊ शकता, तिळाचं असू द्या किंवा आपलं नेहमीचं वापराचं तेल घेतलं तरीही चालणार आहे. आणि दिवा पेटवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तो ठेवायचा आहे. आपल्या भावावर कोणतंही संकट येऊ नये आणि कोणताही प्रॉब्लेम होऊ नये किंवा अकाली मृत्यू टळावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक बहिणीने असा एक दिवा लावायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.